तर मित्रांनो, आज आपल्या ब्लॉगची पहिली सुरुवात आणि आपली ही नवीन सुरुवात आहे. तर आपण आज आलेलो आहे शिरपूरमध्ये म्हणजे मी रतलामला गेलो होतो. रतलाममधून काय मला लोड भेटला नव्हता. मग मी तिकडून डायरेक्ट इकडं शिरपूरमध्ये आलो. शिरपूरमधून आपल्याला हा बघताय ना आपण, हा डांगर आपल्या गाडीमध्ये लोड करायचं आहे. तर आपण लोड बीड केल्यानंतर जाणार आहे येवल्याला. मित्रांनो, झाली आपली गाडी लोड. आता आपण निघालो येवल्याच्या दिशेने. चला आपण गाडी भरून आपल्या रस्त्याला लागलो होतो. तुम्ही तर बघितलं आता गाडी कशी लोड झाली काय. तर आपण आता आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. मस्तपैकी आपला 4 लाईन रोड, हा मुंबई आग्रा हायवे. बघत होते पण आलोय त्या धुळ्याच्या घाटातून आता आपण आपल्या मालेगावच्या दिशेने. मालेगाव तर जवळच आहे इथून 30-40 किलोमीटर. त्याच्या अलीकडे आपण जेवायला थांबू. पहिले जेवण करू, मग आपला प्रवास परत पुढे चालू करू. हा घाट लय भारी आपल्याला. हा घाट म्हणजे विषयच नाही, नाथखोळा घाट. नेटवर्क गायब, सगळं गायब. प्रत्येक घाटात नेटवर्क गायब होतं. छोटा घाट आहे, मस्त घाट. आपली गाडी तर काय मानत नाही कशाला घाट भेट. पिकअप शेवटी घोडाचे, विषयच नाही. अण्णा शांत आहे डायरेक्ट. मित्रांनो, थांबलो होतो आपण आता हॉटेलला थांबून ऑर्डर वगैरे दिली. बघू जेवण करू आणि परत निघू. ऊन आहे थोडंसं पण आता निघावंच लागलं. 3 दिवस झाले आपण घराच्या बाहेर. आज जावं लागेल तरी. मित्रांनो, आपली ऑर्डर आता जेवण करतो आणि निघतो परत आपल्या प्रवासात. मस्तपैकी आपण आता मित्रांनो मालेगाव पास करून आलो आपल्या ह्याच्यात सोंडीच्या घाटात. मस्तपैकी आता आपण सोंडीजवळ घाट झालाय सुरू. चला घाटाचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला परत. आलोय आपण मित्रांनो मनमाडमधून आपला प्रवास राहिला फक्त 30 किलोमीटर. आणि त्याला पार्टीवाल्याला केलाय कॉल. तो म्हणे तो करेन वगैरे घेऊन ते खाली करायला. बघू आता काय होतं काय नाही. खाली करायचं काय नियोजन केलंय त्यांनी. मित्रांनो, गाडी खाली करून आता आपल्या येवल्यात. बाकीचा ब्लॉग आता उद्या. आपला ब्लॉग असंच राहणार आहे. आपली गाडीची ट्रिप चालू झाल्यापासून तर गाडीची ट्रिप खाली होईपर्यंत. बाय बाय मित्रांनो.